नमस्कार, घरचा स्वादमध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहू शकता आजचा आपला मेनू आहे मेंदू वडे। हे खूप छान दिसत आहेत आणि हे खायलाही खूप छान होतात आणि सगळ्यांनाच आवडतात। चला आता आपण सुरुवात करूया। मी उडदाची डाळ काल रात्री भिजत घातली होती। आपण पाहू शकता मी ह्याला 2 ते 3 पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ही मी रात्रीच भिजत घातली होती। त्याचबरोबर आपल्याला 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता लागणार आहे आणि जिरं आपण ह्याच्यामध्ये यूज करू शकता। हे ॲडिशनल आहे। अगर जर तुम्हाला जिरं यूज करायचं नसेल तर तुम्ही करूही देखील नका, पण जिरं टाकल्याने ह्याला टेस्ट अजून छान येते। तर आपण हे वाटण बिना पाणी टाकता थोडं थोडं करून वाटून घ्यायचं आहे, कारण हे एकदम ग्रँड होणार नाही, त्यामुळे आपल्याला हे थोडं थोडं करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता ह्याच्यातच मी हिरवी मिरची 1 आणि त्याचबरोबर कढीपत्ता आणि जिरं ॲड करते। असंच आपल्याला हे मिश्रण सगळं वाटून घ्यायचं आहे। आता हे मी मिक्सरला वाटून घेते। आता हे मिश्रण तुम्ही पाहू शकता, हे थोडंसं मी घट्टच ठेवलेलं आहे। ह्याला आपण जास्त एकदम पातळ नाही करायचं आहे, हे थोडंसं घट्टच राहिलं पाहिजे, कारण त्याचे वडे बनले पाहिजे। त्याचबरोबर मी हे पूर्णपणे सगळं मिश्रण मी आता हे वाटून घेते आणि एका प्लेटमध्ये काढून घेते। तुम्ही पाहू शकता हे पूर्ण सगळं आता माझं मिश्रण जे आहे ते मी वाटून घेतलेलं आहे। आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि त्याचबरोबर मी चटणी कशी बनवायची हे मी तुम्हाला आता पुढे दाखवणार आहे। हे माझं मिश्रण झालेलं आहे। आता चटणीसाठी मी एक सुकं खोबरं घेतलेलं आहे, लसूण घेतलेला आहे, कढीपत्ता आणि मिरच्या आणि कोथिंबीर घेतलेला आहे, पाणी आणि चवीनुसार मीठ। तुम्ही आता मी इथे कोथिंबीर ह्याच्यामध्ये ॲड करत आहे आणि मला एवढंच सांगायचं आहे तुम्हाला की जर तुमच्याकडे सुकं खोबरं नसेल आणि ओलं खोबरं सगळ्यात बेस्ट आहे, पण आता माझ्याकडे अवेलेबल नव्हतं, त्यामुळे मी सुकं खोबरं हे यूज केलेलं आहे। आता मीठ टाकून मी ह्याच्यामध्ये हे एकजीव केलेलं आहे। तुम्ही पाहू शकता ह्याला मी हातानेच एकजीव केलेलं आहे, जेणेकरून हाताने हे छान एकजीव होऊ शकतं। स्पूनने करू शकता, पण तेवढं छान असं स्पूनने होणार नाही, त्यामुळे तुम्ही हाताचा उपयोग करा। आता इथे मी चटणी बनवण्यासाठी ओलं खोबरं ॲड करत आहे। त्याचबरोबर मी कोथिंबीर ॲड करते, हिरवी मिरची आणि कढीपत्ता ॲड करते आणि लसणाची पाक आणि ह्याच्यामध्ये मी मीठ ॲड करते आणि त्याचबरोबर इथे मी पाणी ॲड करणार आहे। आणि आपण जिरं हे तुम्हाला जर यूज करायचं असेल तर तुम्ही करू शकता, अदरवाईज नाही केलं तरी चालेल, पण जिराने थोडीशी छान अशी चव येते, त्यामुळे माझं म्हणणं आहे की तुम्ही जिरं यूज करा। आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकूया आणि छान अशी ही चटणी तयार करूया। तुम्ही आता पाहू शकता इथे ही छानशी अशी चटणी तयार झालेली आहे। तुम्हाला हवी तशी तुम्ही पातळ घट्ट जशी हवी तशी तुम्ही बनवू शकता। इथे मी मीडियम बनवलेली आहे, कारण माझ्या मुलांना सुकी चटणी आवडते, त्यासाठी मी या पद्धतीने इथे चटणी बनवलेली आहे। आता आपण बघूया पुढे। आता मी दाखवते तुम्हाला। आपण सगळ्यात पहिला प्रथम पाण्यामध्ये चमचा बुडवूया, जेणेकरून हे चिकट मिश्रण असतं, तर ते चिकट मिश्रण आपल्या चमच्याला चिटकू नये आणि आपल्या बोटालाही पाणी थोडंसं लावून त्याच्यामध्ये होल करायचं आहे आणि त्याच प्रकारे आपल्याला हे तेलामध्ये सोडायचं आहे, कारण ते चिकटलं स्पूनला तर ते सुटणार नाही, त्यामुळे आपल्याला पाण्याचा उपयोग करायचा आहे। या प्रकारे मी इकडे सगळे वडे सोडून घेत आहे आणि त्याचबरोबर
आपल्याला जेव्हा ब्राऊन होतील, आतलं त्याचं मिश्रण शिजूस्तोवर आपल्याला ह्यांना फ्राय करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे मी सगळे वडे सोडलेले आहेत आणि आता ह्याला ब्राऊन असा कलर यायला चालू झालेला आहे. हे पूर्ण छान असे शिजवून घ्यायचे आहेत. आता आपले फ्राय झालेले आहेत पूर्णपणे वडे. तर आता हे मी सर्व करून घेते आणि तुम्हाला दाखवते. असे हे खूप छान असे टेस्टी आणि दिसायलाही खूप सुंदर असे हे दिसत आहेत. आत्ताच मला बघून माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे. तुम्ही नक्की ट्राय करा हे वडे आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की माझ्या घरच्या स्वादला तुम्ही सबस्क्राईब करा.